ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कोकण गोदावरी का जो प्रकल्प है वो काफ़ी साल से उस पर चर्चा होती थी। महाराष्ट्र सूखा मुक्त करने की जो संकल्प माननीय मुख्यमंत्री जी ने लिया है, उसके तहत अभी उसको काफ़ी जोर शोर से हमने शुरू किया है। एक सर्वेक्षण एजेंसी भी अपॉइंट हुई है। जनवरी 26 तक पहला रिपोर्ट आएगा और 1 लाख हेक्टेयर के लिए उसका सिंचाई होगी। कम से कम 75,000 करोड़ की उस पर लागत आएगी और 55 TMC पानी जो है वो हम मराठवाड़ा को दे रहे हैं कि ये जो जायकवाड़ी के लिए एक बहुत महत्वपूर्ण साबित होगा। और जो हमेशा के लिए जो पानी प्रश्न के ऊपर जो चर्चा होती है, विवाद होता है, मराठवाड़ा को भी पानी चाहिए। मैं समझता हूँ ये प्रकल्प है, 2-3 प्रकल्प हम लिए हैं। नासिक के लिए अलग लिए है, अहिलानगर के लिए अलग लिए हैं। ये 55-60 TMC पानी मराठवाड़ा के लिए जाएगा। उसमें काफ़ी मात्रा में वो एरिया की समस्या खत्म हो जाएगी। इस प्रकल्प से किसानों का फायदा होने वाला है। बहुत सारा किसानों को जो समस्या थी, पानी नहीं मिलता, उससे बहुत फायदा होने वाला है। कम से कम 9 तो 10 जिले का प्रश्न है। जायकवाड़ी टप्पा है गए, फिर उसमें विष्णुपुरी नीचे है, बीच में अपना उसका एक हमारे दूसरा एक धरण है। लेकिन ऐसा है कि अभी इस साल तो जायकवाड़ी जुलाई में भर गया है, जो एक कभी जो काफ़ी साल में तो ऐसा कभी अक्टूबर नवंबर में भरता जायकवाड़ी भरता था। लेकिन ऐसा कि इस समय बारिश भी अपस्ट्रीम में ज़्यादा हो गई, पानी भी चला गया। सब तो निसर्ग के ऊपर ही है और मुझे खुशी है कि जायकवाड़ी की समस्या इस साल तो ख़त्म हो गई है। लेकिन हमेशा के लिए वो समस्या खत्म हो जाए, इसलिए तो ये अभी प्रोजेक्ट हमने लिया है। सर जितेंद्र आव्हाड ने एक विवादित बयान दिया है कि भारत सनातन धर्म का ये तो उसको लेकर काय कहना चाहेंगे? ऐसे की मी आता अनेक दिवस 2 दिवसापासून जसं मालेगावच्या बॉम्बस्फोटाचे आरोपी निर्दोष सुटल्याच्या नंतर ज्या पद्धतीने विरोधक टीका करताय, मला वाटतं जिस तरह से जो विवाद विपक्ष के लोग खड़ा कर रहे हैं मालेगांव बॉम्बस्फोट के बाद, जो हमारे सभी लोग उसमें निर्दोष साबित हुए हैं, तो हिंदू संस्था को आतंकवाद ठहरने की जो उन्होंने पहल की थी, कोशिश साजिश की थी, उसको तो नाकाम हो गया है। उनका पर्दाफाश हो गया है। अभी उनकी कोई साजिश जो थी, इसके लिए मैं समझता हूँ कि अभी कोई राजनीति का मुद्दा है नहीं, कुछ रहा नहीं है। इसी कारण ये सब टीका हो रही है। यानी पृथ्वीराज चव्हाण हो या जितेंद्र आव्हाड हो, इसकी जो टीका कर रहे हैं वो बेबुनियाद है। साहेब, आपण त्यावेळेस काँग्रेसमध्ये होता, असं वारंवार काँग्रेस का धर्म को लेकर उन्होंने टिप्पणी दी है, सनातन धर्म में भारत को बर्बाद किया, तो उन्होंने ऐसा क्या है? ये सनातन धर्म के ऊपर ही तो भारत की संस्कृति टिकी हुई है। मैं समझता हूँ कि ये सवाल जितने उनके नेता को पूछने की आवश्यकता है। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा निळवंडे धरणाची चर्चा झाली। आपण भाषणात म्हणालेत की आमच्या एका नेत्याने 3दा उद्घाटन केलंय। नेमकं आपलं सगळ्यांना माहिती आहे कोणते ते आमचे नेते नव्हते कधी ते, पण महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत, 3दा भूमिपूजन केले निळवंड्याचे। असे बाकी धरणं तर 5-5, 10 वर्ष संपली। आमचं तर 35 वर्ष लागले धरणं, अजूनही पाणी आम्ही चाऱ्यांचं आता काम सुरू आहे। त्यात हे ठीक आहे, त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीतून काय जे घडलं ते घडलं, पण आता आनंद आहे की धरण पूर्ण झालं आहे। आता माननीय प्रधानमंत्री आले होते आणि आता लोकांमध्ये समाधान आहे। रोहित पवारांकडून आणखी एका आमदारांचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे। मेघना बोर्डीकर त्यांचा व्हिडिओ आहे। एका अधिकाऱ्याला धमकी देत असल्याचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे। बडतर्फ करण्याची धमकी देखील देण्यात आली, इशारा देण्यात आला। मला वाटतं काय आहे की आजकाल विरोधकांना एक सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने हे सगळे आरोप सुरू आहेत, मला वाटतं याचं रोहित पवारकडे आता मला वाटतं काही काम शिल्लक नाही आहे। कारण त्यांच्या ह्या सगळ्या विधानावरून त्यांचीसुद्धा कशी वर्तणूक राहिली आहे त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर, एवढं कधी चित्रित झालं नाही। एखादा अधिकारी काम करत नसेल तर रागा होतो, म्हणून आमदार एखादं रागवले असतील, पण याचा अर्थ काही त्यांना काही त्या जीवितहानीला काही धोका आहे त्यांच्या, की त्या अधिकाऱ्यांवर काही प्राणघातक हल्ला, असं काही नाही आहे। शक्यतो मंत्री असतील, आमदारांनी संयम बाळगलाच पाहिजे, या मताचं मी आहे। शेवटी संयम बाळगून शांतता मार्गाने जे काम होऊ शकतं ते आता काही पूर्ण होणार नाही।
पण कधी कधी आता मला वाटतं पहिल्यांदाच मंत्री झाल्या त्या स्वाभाविक लोकांच्या अपेक्षा भरपूर आहेत. काम का होत नाही म्हणून कार्यकर्त्यांचे नाराजी पुष्कळ असते. मला वाटतं त्यामुळे सुद्धा कधी कधी माणसाला त्रागा येतो, परंतु त्याचं एवढं राजकीय भांडण करण्याची आवश्यकता नाही आहे. हा संयम माणिकराव कोकाटेंनी पाळला नाही, त्यामुळे खातेबदल झाला असं वाटतं आपल्याला. असं माणिकराव माझे मित्र आहेत. तर माणिकराव स्वभाव तुमच्या नाशिकच्या पत्रकारांना सगळ्यांना माहीत आहे. त्यांना मी मित्र म्हणून सल्ला देतोच आहे नेहमी की थोडं संयम ठेवा. आता ठीक आहे, पण बिचाऱ्या माणिकरावच्या मनात काही नाही, म्हणजे असे काही फार कोत्या मनाचा आहे माणिकराव असं अजिबात नाही, मोकळ्या मनाचा आहे. त्याचा अनुभव नाशिक करणं चांगला आलेला आहे. आता बाहेरच्या लोकांना ते माहीत नाही म्हणून ते माणिकराव टीका करतात. पण नाशिकमध्ये माणिकराव टीका करणारा मला कोणी कार्यकर्ते किंवा पत्रकारसुद्धा भेटणार नाही असं माझं मत आहे. आपले मंत्रिमंडळातले सहकारी आहेत संजय शिरसाट यांचं पुन्हा एक विधान चर्चेत आलं आहे. सामाजिक न्याय भवनाच्या वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी जितका लागेल तितका मागा मंजूर करतो. ते आपल्या बापाचं काय जातं, सरकारचा पैसा आहे असं विधान केलं, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं. असं आहे, स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्ट केलं आहे की मंत्र्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे. काही अशी जर विधानं केली ज्यामुळे मंत्रिमंडळाची बदनामी होईल, त्या खात्याची बदनामी होईल, त्यावर कारवाई करण्याच्या सक्त सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहे. खरंच माझं ती एवढीच अपेक्षा आहे सगळ्या मंत्री महोदयांकडून, कारण मी थोडा काही मोठा माणूस नाही सल्ला देणारा, परंतु आपण ज्या मंत्रिमंडळात काम करतो त्या मंत्रिमंडळाच्या संपूर्ण कार्यपद्धतीवर जनतेचा जो विश्वास आहे किंवा जनतेमध्ये जो विश्वास निर्माण करायचा आहे, लोकांवर जे प्रतिबिंबित झालं पाहिजे, हे लोकाभिमुख सरकार आहे, त्या पद्धतीने खरं सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे. ही जे अंतर्गत काही विधानं करण्याची पद्धत आहे किंवा असे विधानं करून आपण आपल्या सरकारची बदनामी करतो, ही काही योग्य नाही आहे. आपल्याला काय वाटतं, या विरोधक टीका करतायत, त्यात असं म्हणतात की ते चौकशी करण्याची मागणी देखील करतात विरोधक, आणि नाशिकमध्ये झालेल्या हानी नाही आता त्याची चौकशी करण्यात कोण थांबवलेलं आहे? मला वाटतं चौकशी झाली पाहिजे. शेवटी असं आहे की सत्य तर बाहेर आलं पाहिजे, जे काय वास्तव आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. विनाकारण एकामेकाच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण ठेवण्यापेक्षा आता स्वतः मला वाटतं ठाण्याच्या प्रकरणापासून प्रक्रिया सुरू झाली आणि त्या चौकशी कोण थांबवली? माननीय मुख्यमंत्री स्वतःही त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत. मला वाटतं त्या प्रकरणात काय चौकशी होते याची मला कल्पना नाही, परंतु हे जे प्रकरण घडलेलं आहे त्याच्यामध्ये विनाकारण जे काही असं संशयाचं वातावरण तयार होतं आहे, मला वाटतं ते दूर झालं पाहिजे. जी काही चौकशी नाही कोणाची असू, आजी माझी असू, आजी मंत्री असू, विद्यमान माजी मंत्री असू, आणखीन समाजाचा कुठला घटक असू, तर पत्रकार असू, सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. साहेब, पण यामुळे कुठेतरी खडसेंच्या जावयांना अडकवले गेले अशी चर्चा सुरू झाली, कारण खडसे आणि महाजनांमधला जो वाद होता तो त्या ठिकाणी वारंवार समोर येत होता, आणि हा जो प्रश्न आहे तो कुठेतरी आता मागे पडला. नाही, असं आहे की कोणता प्रश्न मागं पडत नाही, ही निरंतर चालणारी प्रक्रिया. एकदा एखाद्या प्रकरणी चौकशी सुरू झाली ती यंत्रणा चौकशी करत असते. नवीन प्रकरण पुढे येतं, मग पुन्हा नवीन प्रकारची चौकशी सुरू होते. याचा अर्थ नवीन प्रकरण पुढे आलं म्हणजे जुन्या प्रकरणी चौकशी होत नाही असं नाही आहे. मला वाटतं माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये एकदा शासन स्तरावर कुठे चौकशी सुरू झाली ती आपोआप ती प्रक्रिया सुरू राहते. मला वाटतं पण निश्चितपणे हे जे संशयाचं घर निर्माण झालं आहे सगळ्यांच्या भोवती, प्रत्येकाने एकामेकाकडे संशयाने पाहतो. मला वाटतं नाशिकमध्ये तसंच वातावरण आहे. आपल्या कोणावर संशय आहे का? आपण कोणाकडे संशयाने बघतो? माझा संशय कोणावर नाही आहे ना, माझ्यावर कोणाचा संशय आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही. पण त्यापेक्षाही मला वाटतं की चौकशी झाली पाहिजे, निपक्षपाती झाली पाहिजे, आणि मला वाटतं याच्यातून जे काही सत्य आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. साहेब, खरं तर इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक धरणं आहे, सगळ्यात जास्त जमिनी तिथे आरक्षित झाल्या आहेत त्या धरणांसाठी. ते सर्व पाणी सगळ्यात वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना दिलं जातं. मात्र इगतपुरीतल्या आदिवासीला पाणी मिळत नाही. आता बाहुलीचं पाणी सुद्धा शहापूर ठाण्याला दिलं जाणार आहे. तर म्हणजे हा प्रश्न आहे की पाणी योजना राबवल्या जातात नाशिक जिल्ह्यात, मात्र तिथल्या स्थानिकांना ते पाणी मिळत नाही. नाही, असं आहे की मी त्या हिरामन खोसकर साहेबांशी मी बोलणार आहे, कारण अजूनपर्यंत प्रश्न आमच्यासमोर आलेला नाही आहे. पण ही भूमिका बरोबर आहे आपण जे म्हणता की ज्या भागातलं पाणी ज्या भागातून आपण आणतो आहे त्या भूमिपुत्रांचा अगोदर हक्क असला पाहिजे. आपण जर मुंबईचं उदाहरण घेऊ, मी आता पालघर जिल्ह्यात मी पूर्वी संपर्कमंत्री असताना बराच दौरा केला. आज सगळ्यात जास्त कुपोषित बालक जव्हार मोखाड्यामध्ये आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये तो मागासलेला जिल्हा राहिला. आज ठीक आहे, आता हे मोठे प्रकल्प येतात म्हणून सोडून देऊ. आज सगळ्या धरणाचं पाणी मुंबईला जातं, ठाण्याला जातं. आज मुंबईची कोणतीही संस्था, कोणताही उद्योग हजारो कोटी रुपये नफा कमवतात, परंतु कोणाला असं वाटलं नाही की आपण CSR फंडातून
हे तालुके दत्तक घ्यावेत. मुंबईच्या कोणत्या उद्योगपतीला बिल्डरला वाटलं नाही की हे तालुके आम्ही दत्तक घेऊन या भागातल्या आदिवासी मुलांच्याकरता काही करावं. म्हणजे मला याचं फार दुःख आहे. मी पहिल्यापासून या विषयात बोलत आलेलो आहे. ज्या पाण्याच्या भरोसा मी एवढ्या सगळ्या इमारती बांधलेल्या आहेत, मला वाटतं त्या लोकांचं दायित्वच आहे. मला वाटतं सरकारने सुद्धा या बाबतीमध्ये या सगळ्या पाणी वापर करणाऱ्या लोकांच्या करता काहीतरी बंधनं घातली पाहिजे. तेवढी रक्कम ही आदिवासी भागांच्या लोकांसाठी, मग त्याचं पुनर्जीवन असेल, त्यांच्या जीवन उंचावण्यात असेल, त्यांच्या शेतीला किंवा त्यांच्या पाणी देण्याचा प्रश्न असेल. कारण आज पावसाळ्यातलं पाणी संपलं, एकदा पाऊस संपला की त्यांना मग पिण्यासाठी जो पाणी शिल्लक राहत नाही अशी अवस्था आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.